नमस्कार मंडळी. आज आपण ज्या मूवीची चर्चा करणार आहोत त्या मूवीचं नाव आहे दशावतार. चित्रपट ऑलरेडी रिलीज झालेला आहे 12 सप्टेंबर रोजी. जर तुम्ही थोडेफार सोशल मीडिया फॉलो करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला मूवीच्या कलेक्शन बद्दल माहिती मिळालेली असेल. 2-3 दिवसापूर्वी 5 कोटींपेक्षा जास्त गल्ला ऑलरेडी मूवीने कमवलेला आहे. ही एक साईन झाली की मूवी कसा असणार आहे. दुसरी गोष्ट, मूवीचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत सुबोध खानोलकर. त्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. मूवीच्या स्टारकास्टमध्ये तुम्हाला मराठीतली खूप थोर नावं बघायला मिळतील. विजय टेंगरे सर आहेत ज्यांचे कामांबद्दल ऑलरेडी तुम्हाला माहित असेलच, नाटकांमध्ये ते कार्यरत सतत असतात. भरत जाधव आहेत. त्याच्या जोडीला सर्वात महत्वाचं कॅरेक्टर ज्यांनी प्ले केलेलं आहे माझे फेवरेट दिलीप प्रभावळकर सर. त्या माणसाचं कौतुक करण्यासाठी आकाश ठेंगणं पडेल एवढेच माझ्याकडे आता शब्द आहेत. आणि खरोखर मी सांगतो, असा परफॉर्मन्स मराठीमध्ये तुम्हाला इतक्या गेल्या काही रिसेंट पिरियडमध्ये तर बिलकुलच बघायला मिळालेला नाहीये. म्हणजे त्या माणसाची जर्नी जर तुम्हाला माहित असेल, मराठी सिनेमाचे तुम्ही जर चाहते असाल, स्टार्टिंग त्यांनी जिथून केलेलं आहे म्हणजे अक्षरशः अशोक सराफ आणि त्यांचा सिनेमा ज्याच्यामध्ये मास्तुरे म्हणून एक रेफरन्स आहे. बाकी मी त्या झोनमध्ये जाणार नाही, तर आय वुड कीप ऑन अप्रिशिएटिंग दॅट थिंग. तिथून सुरुवात करत करत मग झपाटलेला मध्ये आपला तात्या विंचू जे अजरामर कॅरेक्टर त्यांनी केलेलं आहे, त्याच जोडीला आता दशावतारामध्ये वेगवेगळ्या रूपात दिलीप प्रभावळकर सर आपल्या पुढे येत आहेत. हा माणूस वयाने इतका मोठा झालेला आहे, वयोवृद्ध असला तरी देखील वयानुसार माणूस प्रगल्भ होतो आणि शरीर थकू शकतं, पण माणसातला स्पार्क मात्र कंटिन्युअसली वरच चाललेला आहे, हे आपण या व्यक्तीबाबतीत नक्की म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला लिटरली मूवी झाल्यानंतर तिथे त्यांना नमस्कार करावासं वाटेल. मूवीचं म्युझिक जोरदार आहे आणि सर्वात महत्वाचं फक्त एंटरटेनमेंट होतोय असं बिलकुल नाही. मजा तर तुम्हाला सिनेमात नक्की येईल, पण ती मजा काहीतरी तुम्ही थिएटरमधनं बाहेर पडल्यानंतर घरी मेसेज घेऊन येणार आहात. सुंदररित्या तुम्हाला सोशल मेसेज त्याच्यामध्ये दिलेला आहे. आपण लहानपणापासून पुस्तकांमध्ये शिकत आलेलो आहोत की आपण ज्यावेळी वेगवेगळ्या आता इंडस्ट्रियलायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणजे प्रगती पथावरती मनुष्य चाललेला आहे, पण त्यात व्हॉट कॉस्ट, काय आपण त्याची किंमत मोजतोय. बऱ्याच वेळेला आपल्या छोट्या छोट्या कृत्यांमधून आपण निसर्गाची इतकी हानी पोहोचवता आपल्याला त्याची बिलकुलही जाणीव नसते आणि त्याची परतफेड याच याच देही याच डोळा आपल्याला इथेच करावी लागणार आहे. मग आपण जरी त्यातून निसटलो, पुढचे काही वर्षानंतर आपण जरी नसलो तरी येणाऱ्या पुढच्या पिढ्या त्यातून सफर होणार आहेत, त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागणार. हा सुंदर संदेश त्यात दिलेला आहे. म्हणजे कोकण भागातली त्यांची दशावतारची कला आहे त्याचा एक रेफरन्स घेऊन त्यांनी सामाजिक संदेश जो फक्त कोकणापुरता किंवा महाराष्ट्रापुरता किंवा भारतापुरता मध्ये नसून सगळ्यांसाठी हा एक जागरूकतेचा संदेश, पब्लिक अवेअरनेस कसा व्हावा यासाठी हा स्टँड डिरेक्टरनं घेतलेला आहे असं मला नक्की म्हणावं असं वाटतंय. ऍट द सेम टाइम सोशल मेसेज आहे तो आपल्या मनापर्यंत पोहोचतो आणि आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो. ही या मूवीची सगळ्यात मोठी जिंकलेली गोष्ट आपण म्हणू शकतो. डिरेक्टरचं कसब त्याच्यामध्ये लागले आणि त्यांनी ते तंतोतंत केलेलं बघायला मिळतं. मूवीचा रनिंग टाइम 2 तास 35 मिनिटं आहे. 2 तास 35 मिनिटांमध्ये तुम्ही एक सेकंदही असं होणार नाही की तुम्हाला शेजारी कोण आपल्या बसले, ज्या कुठल्याही व्यक्तीसोबत तुम्ही गेला असाल एक सेकंद तुम्ही चर्चाही करणार नाही. म्हणजे तुम्ही इतके स्क्रीनवरती खिळवून ठेवले जाता. इंटरव्हलमध्ये देखील तुम्हाला वॉशरूम्स किंवा पॉपकॉर्न आठवणार नाहीये. तुम्ही एका पूर्ण झोन्ड आउट एका वेगळ्या फील्डमध्ये असता जिथे तुम्ही फक्त विचार करताय की व्हॉट नेक्स्ट किंवा आता जे घडलं त्याच्या मागचं कारण काय. तर थ्रिलर आहे, सस्पेन्स ऑफकोर्स आहे आणि जोरदार परफॉर्मन्सेस तर काय बोलायलाच नको. तर या मूवीचा आनंद प्रत्येकाने घ्यावा असं मला जरूर वाटतं. मराठी मूवी आहे, मागे मी तुम्हाला ह्याबद्दल म्हटलं होतं. आपण बाकीच्या आलतू फालतू बऱ्याचशा सिनेमाला ओपनली जाता, विचार न करता आपण मनी स्पेंड करता, वेळ आपला घालवता. हा खरोखर तुम्हाला काहीतरी देणारा असा चित्रपट आहे. OTT वरती येईल तेव्हा आम्ही बघू, काय गरज आहे, हरकत नाही, हे प्लीज नको. आपणच मराठी माणसांनी एकमेकांना पुढे नेलं पाहिजे आणि ही भावना जागी ठेवा. आणि मी तुम्हाला रिजनलिझम बद्दल सांगतोय असं बिलकुल नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, बाकीच्या मूवीना प्रेफर करताय, व्हाय नॉट दिस. एवढं सुंदररित्याचं दाखवलेलं आहे. आपण जेव्हा सपोर्ट करता, जेव्हा ह्यांचीही कमाई या पद्धतीने होईल तेव्हा त्यांना देखील प्रोत्साहन मिळतं आणि इतके सुंदर सुंदर परफॉर्मन्सेस घेऊन हे आपल्या पुढे वर्षानुवर्ष पुढच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये जरूर येतील. प्रत्येकाने नक्कीच आता सुट्टी येण्याची वाट बघू नका. म्हणजे जेव्हा जमेल तुम्हाला, शोज भरपूर अवेलेबल आहेत. आधी ही देखील कंप्लेंट थोडीशी होती, म्हणजे मूवी मेकर्सनं ते पण क्लॅरिफाय केलं होतं. सुरुवातीला जर तुम्ही बघाल 12 सप्टेंबरला वगैरे शोज आपल्याला बुक माय शो किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती कमी अवेलेबल होते, तर मला ते देखील थोडंसं डिसअपॉइंटमेंट वाटलेली त्याच्या बाबतीत. पण नंतर मूवीच्या मेकर्सने ऑफिशियली हे स्टेटमेंट देखील रिलीज केलं की शोज काही काही भागांमध्ये दाखवले जात नाहीयेत, बट वी आर वर्किंग ऑन इट. ऍक्च्युली शोज सगळे आहेत अवेलेबल आणि जे तुम्ही आताही चेक करू शकता, भरपूर शोज अवेलेबल आहेत. पूर्वीची जी आपली ओरड किंवा बूम होती की मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नाही, तर आता मल्टिप्लेक्सेसमध्ये आपण चित्रपट अवेलेबल करण्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. आपली मजल त्यातही वाढलेली आहे आणि एका लिमिटेड बजेटमध्ये कम्पेअर्ड टू ऑल अदर फिल्म इंडस्ट्री ज्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो, एका
अप्रोप्रिएट बजेटमध्ये कलाकृती किती सुंदर बनू शकते आणि ज्याच्यामध्ये फक्त व्हीएफएक्सचा मारा केलेला आहे, हाय इफेक्ट्स दाखवलेले आहेत आणि आपल्याला स्क्रीनकडे खेचण्याचा प्रयत्न केला जातो हे नसून फक्त मूवीचा प्लॉट आणि कॅरेक्टर्स प्ले करणाऱ्या सगळ्या ऍक्टर्सचं कसं, ही गोष्ट मूवीला एका उच्चांकापर्यंत पोहोचवते. ठीक आहे, तर प्रत्येकाने फॅमिली सोबत जरूर या मूवीला जावं आणि इफ यू आर नॉट वॉचिंग दिस, तुम्ही खूप काही गमावताय. ठीक आहे, बाकी आपण नेक्स्ट मूवीमध्ये जरूर भेटूयात. नवीन रिव्ह्यू मी तुमच्या पुढे घेऊन येईनच. हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि मूवी नक्की बघायला हवा. आपण मराठी आहोत, मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी प्रत्येकाने जेवढ्या लोकांना घेऊन जाऊ शकता जरूर जा. नेक्स्ट मूवीच्या रिव्ह्यूमध्ये पुन्हा एकदा भेटूयात. टिल देन, धन्यवाद.